नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहून घेणार आहोत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटातून त्यांना बाहेर काढण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निश्चित कालावधीने रोख रक्कम देते. योजनेची सुरुवात PM किसान योजना म्हणून ओळखली जाणारी ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. देशातील लघु आणि अर्थमोठ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्याची पात्रता: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकरी कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून शेतकरी म्हणून नोंदणी झालेली व्यक्तींनाच PM किसान योजनेचा लाभ हा मिळू शकतो. योजनेतील आर्थिक तरतुदी: PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असून हप्ते अंदाजे 4 महिन्याच्या अंतराने दिले जातात. योजनेतील 16 हप्ते: PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते दिले गेले असून त्यांना एकूण 32,000 रुपये मिळालेत. आता शेतकरी 17व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. 17व्या हप्त्याची अपेक्षा: सरकारकडून अद्याप 17व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी याबाबतची माहिती जूनच्या मध्यात येण्याची शक्यता आहे. अनेक समीक्षकांच्या मते हा हप्ता जून महिन्यातच जारी केला जाईल. योजनेतील आर्थिक तरतुदी: PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असून हप्ते अंदाजे 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात. लाभार्थ्यांसाठी आवाहन: ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेची नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती करावी. तसेच ज्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी. याद्वारे त्यांना 17व्या हप्त्याचा लाभ जो आहे तो घेता येईल. पण तुमची eKYC कंपल्सरी आहे. eKYC करून घेणं गरजेचं आहे. योजनेचे महत्त्व: PM किसान योजना ही शेतकऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर आशेचा किरण ठरली आहे. देशातील अनेक शेतकरी कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगत आहेत. अशा परिस्थितीत योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा करू शकते. जगभरातील अनेक देशात शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारे योजना राबवल्या जातात असल्याचेही पाहायला मिळते. भारतातही या बाबतीत मागे नाही असे म्हणावे लागेल. PM किसान योजना यशस्वी ठरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक विकासात मोठी भूमिका पार पडली आहे.